नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय आपला खास कार्यक्रम मुद्दा. आता सरकार बनतंय मोदींचं, म्हणजे एनडीए सरकार बनतंय हे स्पष्ट झालेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यासाठीचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि आता 9 जूनला मोदींचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला कल्पना आहे, सुरुवातीला एक अगदी प्राथमिक सरकार स्थापण्याचा प्रक्रियेचा भाग म्हणून मोदींसमवेत काही मंत्री शपथ घेऊ शकतात. त्याच्या आसपास कदाचित त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी वगैरे, आणि त्यानंतर एक बेसिक मंत्रिमंडळ घेऊन मोदी कामकाजाला सुरुवात करतील आणि त्यानंतर पूर्ण क्षमतेचं मंत्रिमंडळ हे आगामी काही दिवसांमध्ये प्रत्यक्षात येईल. आणि आता या मंत्रिमंडळाकडे, मोदी 3.0 मंत्रिमंडळाकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. कुणाचा पत्ता कट होणार, कुणाला संधी मिळणार, कोण नवीन चेहरा असेल. यावेळी मोदी पुन्हा एकदा युथ ब्रिगेडला सुद्धा संधी देणार का, कशा प्रकारे देणार याकडे लक्ष असेल. महिला, आपल्याला कल्पना आहे मोदी जाण्याच्या पूर्वी, म्हणजे ही आत्ताची लोकसभा संपण्यापूर्वी जे निर्णय घेतले होते मोदींनी, त्याच्यापैकी एक मोठा निर्णय हा महिला आरक्षणाचा सुद्धा होता सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये. आणि त्या दृष्टीनं यंदाच्या मंत्रिमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व कसं असणार आहे तेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याच दृष्टीने एनडीएच्या मंत्रिमंडळाचा काय फॉर्म्युला ठरलाय त्याबद्दलचे काही मुद्दे आपण जाणून घेऊया. प्रत्येक 4 खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद हा पहिला मुद्दा असेल. 4 महत्त्वाचे मंत्रिपद असतील. चंद्राबाबू नायडू यांना 4 कॅबिनेट मंत्रिपदाचा प्रस्ताव आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या खासदारांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना 4 कॅबिनेट मंत्रिपदं, तर नितीश कुमार यांना 3 मंत्रिपदं. 12 खासदार आहेत नितीश कुमारांकडे बिहारमधले, त्यांना 3 मंत्रिपदं, कॅबिनेट मंत्रिपदं मिळू शकतात. तर चिराग पासवान, रामविलास पासवान यांचे चिरंजीव, 1 कॅबिनेट मंत्रिपद त्यांच्याही पक्षाला आहे. तर जीतन राम मांझी यांनाही 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तर एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सर्वात, म्हणजे भाजपच्या तुलनेत कमी जागा असताना सुद्धा परफॉर्मन्स चांगला केलेल्या शिंदेंना सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद आहे. अजित पवार यांनाही 1 कॅबिनेट मंत्रिपद. त्यांना वस्तुतः एकच खासदार त्यांचे आहेत, मात्र तरी सुद्धा विधानसभेच्या दृष्टीने हे गणित मांडलं जाऊ शकतं. अनुप्रिया पटेल यांना 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. जयंत चौधरी यांनाही 1 कॅबिनेट मंत्रिपद. हे सगळे छोटे पक्ष आहेत किंवा अपक्ष आहेत ज्यांचा समावेश या एनडीएमध्ये आहे. पवन कल्याण यांनाही 1 मंत्रिपद. महाराष्ट्रातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या द्वारे. महाराष्ट्रातून कोणाला मंत्रिपदाची संधी असू शकते? नितीन गडकरी, अर्थातच त्यांचा परफॉर्मन्स आहे, लोकसभेतून नागपूरमधून निवडून आलेले आहेत. दुसऱ्यांदा अनुप धोत्रे, माफ करा, तिसऱ्यांदा निवडून आलेले, त्यानंतर अनुप धोत्रे, स्मिता वाघ. तसंच रक्षा खडसे, पियुष गोयल, हेमंत सावरा. आदिवासी चेहरा म्हणून हेमंत सावरांचा विचार होऊ शकतो. तर नारायण राणे, राज ठाकरेंनी तसंही त्यांच्या सभेत म्हटलं होतं की नारायण राणे प्रत्यक्ष मंत्री म्हणून काम करतील. मुरलीधर मोहोळ पुण्याला या निमित्तानं मंत्रिपद. आणि उदयनराजे भोसले, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील मधल्या काळात मराठवाड्यात जो मराठा उद्रेक पाहायला मिळाला त्या दृष्टीने उदयनराजे भोसले यांना थेट मंत्रिपदी केंद्रामध्ये त्यांना घेऊन एक संदेश देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव, रवींद्र वायकर, श्रीकांत शिंदे यांच्यापैकी कोणाला संधी मिळेल त्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव सर्वात प्रामुख्याने घेतलं जात आहे. कारण एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आहे, तरुण चेहरा आहे.
नरेश म्हस्के ठाण्यामधले एका अर्थानं जायंट किलर ठरलेले असले तरी सुद्धा पहिल्या झटक्यात त्यांना मंत्रिपद मिळेल का हे बघावं लागेल। धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांच्यापैकी मात्र एकाची निवड होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये उत्तम उठबस असलेले नेते आहेत, सध्या ते राज्यसभेवर आहेत आणि सुनील तटकरे जे निवडून आलेत, राष्ट्रवादी अजित पवार यांचे जे एकमेव उमेदवार निवडून आले ते म्हणजे सुनील तटकरे, त्यामुळे सुनील तटकरेंना सुद्धा या निमित्तानं केंद्रात जायची एक संधी मोठी येऊ शकते आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे एक तर त्या दोघांनाही संधी मिळणार का किंवा यांच्यापैकी एकाला म्हणजे खास करून सुनील तटकरेंना हे पाहावं लागेल। याबाबतीत जाणून घेऊयात, आपल्या सोबत आहेत आपले मुंबईतले प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, सध्याचं हे गणित पाहता जे महायुतीला बलाबल प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये भाजप खास करून शिंदेची शिवसेना ज्याकडे जास्त लक्ष आहे, अजित पवारांच्या बाबतीत एकच तटकरे आहेत आणि दुसरं नाव त्यातल्या त्यात प्रफुल्ल पटेलांचं आहे, पण भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीत काय सांगाल? कोणत्या नावांची चर्चा मुंबई महाराष्ट्रात सुरू आहे? आपण आधी जसं मगाशी तू सांगितलंस तसं अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जागा जरी कमी असल्या तरी त्या परफॉर्मन्स वाईज किंवा स्ट्राईक रेट वाईज त्यांचा परफॉर्मन्स चांगला म्हटला जातोय आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतलं 3 नावं जी आहेत ती प्रमुख चर्चेत आहेत। पहिलं नाव जे आहे ते अर्थातच डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते म्हणूनही त्यांची निवड होऊ शकते। दुसरं नाव जे आहे ते धैर्यशील माने, तरुण चेहरा आहे, सुशिक्षित चेहरा आहे, भाषांवरती चांगलं प्रभुत्व आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगली पकड आहे। तिसरं नाव जे आहे ते मावळचे आमदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून 3 नावांची चर्चा आहे। भाजपामधून नितीन गडकरी असतील, स्मिता वाघ असतील, स्वतः नारायण राणे असतील, रक्षा खडसे असतील, या सगळ्यांच्या नावाची चर्चा आपण सुरू आहे। अर्थात दिल्लीलाही बैठक होणार आहे। दिल्लीच्या अर्थात निवडणुकीमध्ये ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे या सगळ्या बेसिसवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रायटेरिया असणार आहे त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये भाजपाला त्या मित्रपक्षाची साथ राहावी, कारण आता आपण बघितलं तर एकदम कट गव्हर्नमेंट जे आहे ते स्थापन होईल, भाजपाला एकटं स्पष्ट बहुमत नाहीये, त्यामुळे मित्रपक्ष हे त्यावेळी महत्त्वाचे असणार आहेत। हे एकमेव कारण आहे, हे सरकार फॉर्मेशन करताना मित्रपक्षांची निगोसिएशनची पॉवर जी आहे ती वाढलेली आहे, कारण भाजपाला मित्रपक्षांची गरज लागणार आहे। स्थिर आणि 5 वर्ष टिकणारं सरकार जर का द्यायचं असेल तर सर्व मित्रपक्षांना सांभाळावं लागेल। वेळ पडल्यास भाजपाच्या काही मंत्रिपदांची जी संख्या आहे त्याच्यावरती पाणी सोडून काही जागा जास्त मंत्रिपदं जी आहेत ती मित्रपक्षांना द्यावी लागतील। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जास्त लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे। शिंदे यांच्या शिवसेनेला मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता, अर्थात किती कॅबिनेट देतात, किती राज्यमंत्रीपद देतात, ह्या सगळ्या गोष्टी 1 ते 2 दिवसात स्पष्ट होईल। पहिला जो पंतप्रधानांचा शपथविधी होईल त्याच्यामध्ये फार लोक शपथ घेणार नाहीत अशी अपेक्षा आहे, मात्र नंतर लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना आणि भाजपा याच्यामधल्या नेत्यांना मंत्रिपदाची, खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते। पंकज, तुम्ही आपल्यासोबत राहा, आपले दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे सुद्धा आपल्यासोबत आहेत। शिवाजी, मंत्रिपदासाठी अनेक गोष्टी असतात, त्याच्या जातीय भौगोलिक समीकरणांचा विचार करावा लागतो, नवे चेहरे, तरुण चेहरे, महिला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। इथून एक फीडबॅक आपल्याला महाराष्ट्रातला बघायला मिळतोय, दिल्लीत तुम्हाला काय वाटतं? खास करून महाराष्ट्राच्या बाबतीत कोण फ्रंट रनर आहेत तिन्ही पक्षांमध्ये, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप? या अगोदरचं जे मोदी सरकार होतं ते आता गठबंधन सरकारमध्ये बदललेलं आहे। त्यामुळे जातीची समीकरणं इथपर्यंतच हे मर्यादित राहतंय की धार्मिक समीकरणापर्यंत जात आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण धार्मिक समीकरणामध्ये खास करून अल्पसंख्याकांमधून मुस्लिमांनी ज्या पद्धतीने विरोधात मतदान केले आणि त्यांच्यासोबत असलेले नितीश कुमार, त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू हे धर्मनिरपेक्षतेची भूमिका मांडणारे दोन्ही पक्ष आहेत। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एखादा मुस्लिम चेहरा जरा आला तर आश्चर्य वाटायला नको। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षामधून कोणाला संधी दिली जाणार आहे, तर अजित पवार यांच्या पक्षामधून अर्थातच प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली जाईल, सुनील तटकरे यांना संधी दिली जाणार नाही, कारण त्यांची मुलगी जी आहे आदिती तटकरे या सध्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आहे। त्यामुळे असं होईल की एकाच घरामध्ये इतकी सर्व पदं जी आहेत ती दिली जातील, त्यामुळं सुनील तटकरे यांचा पत्ता कळतो। आता खरा प्रश्न येतो शिंदे गटामध्ये। शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रतापराव जाधव जे आहेत ते मोस्ट सिनियर लीडर आहेत, त्यांना संधी दिली जाऊ शकते। त्यानंतर श्रीरंग बारणे आहेत, त्यांना देखील संधी दिल्याची शक्यता आहे।
आणि तिसरं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे जर आपण पाहिलं तर ते म्हणजे स्वतः श्रीकांत शिंदे. आता भविष्यामध्ये सध्या ते पक्षाचं काम पाहतात, बॅकडोअर सांभाळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं, आणि गेल्या काही दिवसांपासून अनेक योजना ज्या पद्धतीने आणल्या गेल्या त्याच्यामध्ये. शिवाजी, तुमचा आवाज संपर्क थोडा तुटलेला, आपण पुन्हा तुमच्याकडे येऊया, तुम्ही सोबत राहा. दरम्यान आत्ताची आणखी एक ज्या बातमी आहे त्याच्यापैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांची वरिष्ठांशी चर्चा होणार आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे याही दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत. पुन्हा एकदा जाऊया शिवाजी काळे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी. शिवाजी, आपल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा तर आपण करणार आहोतच, मात्र देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये येणं आणि त्याच्या जोडीला काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मला मोकळं करा असं म्हणणं, याचा कसा अर्थ लावायचा, काय विषय काय नेमका? खरं जर पाहिलं तर जेव्हा माणूस जिंकतो त्याची काही कारणं नसतात, मात्र पराभवाची अनेक कारणं असतात. मात्र पराभवाची जबाबदारी कोणी घेत नाही, जिंकण्याचं श्रेय नेहमी घेतलं जातं. देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यामध्ये भूमिका घेतलेली आहे. मात्र ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी इतर पक्षामधून ज्या नेत्यांना सोबत घेतलेलं होतं ते देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला धावताना पाहायला मिळत नाही. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्याच पक्षातील काही नेते कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय आणि भूमिका घेताना पाहायला मिळत नाहीये. जर पाहिलं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेऊन सांगितलं की मी राजीनामा द्यायला तयार आहे, मला फ्री करा, त्याच वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका देखील त्याच पद्धतीची असायला हवी ती. बाकी देखील पदाधिकारी होते, आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या असं करू नये अशी भूमिका घेतली. त्यामुळं कुठेतरी या सगळ्याच्यामध्ये भूमिका घेऊन काम केलं जात नाही आणि दोष फक्त मागे खतखत म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खापर फोडला जातं आणि ही सगळी बाबी देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहेत. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि तसं जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर जर आता सध्याच्या वोटिंग पर्सेंट जर पाहिलं तर फक्त 1 ते 1.25% फरक भाजपच्या मतामध्ये झालेला आहे. आणि या सगळ्या याची कारणं जी आहेत, देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की आपण विधानसभा निवडणुकीला जर पूर्ण व्यवस्थित नियोजन केलं तर पुन्हा एकदा भाजपला सुगीचे दिवस राज्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे हे सगळं काम करणं गरजेचं आहे. विशेष बाब म्हणजे अजित पवार सोबत आल्यानंतर काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला ज्या पद्धतीने मदत केलेली आहे, जे आरोप होत आहेत, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते मताचं ट्रान्सफर जे आहे ते झालेलं नाहीये, हा मुद्दा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मोठे नेते आहेत, त्यांना या सगळ्या बाबतीमध्ये थेट उघडपणे भाष्य करता येत नाही असं देखील सांगितलं जात आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर शिंदे गटाचा परफॉर्मन्स जो आहे तो अतिउत्तम आहे, कारण सगळी परिस्थिती विरोधात होती. या परिस्थिती विरोधात असताना एक जागा शिंदेची येते का नाही असे प्रश्न उपस्थित. नक्की शिवाजी, तुम्ही आमच्यावर आहात. आपल्यासोबत वरिष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सुद्धा आता जॉईन झालेले आहेत. रोहितजी, 2 मुद्दे घेऊन मी आपल्याकडे येतोय ज्याच्याबद्दल आता आमची दिल्लीच्या प्रतिनिधीशी चर्चा सुरू होती. एक, मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्यांदा मला त्याच्याबद्दल कमेंट पाहिजे की सगळ्यात मोठे फ्रंट रनर कोण असतील भाजप आणि शिवसेनेमधले. आणि दुसरा मुद्दा, जो सगळ्यात मोठा बॉम्ब टाकला देवेंद्र फडणवीसांनी काल, मला मोकळं करा, आणि ते आता दिल्लीत पोहोचलेले आहेत, कशा प्रकारे या घडामोडींचा अर्थ लावाल आपण? प्रसन्न, मंत्रिमंडळातली नावं ठरताना भारतीय जनता पक्ष स्वतःकडे जी काही माणसं मंत्रिमंडळात स्वतःच्या कोट्यांमध्ये जी काही घेईल ती मला असं वाटतं की एस्टॅब्लिश्ड जुनी माणसं त्यांची जी आहेत त्यांनाच त्याने प्रेफरन्स देतील. बरं, याचं कारण बाकीची जी म्हणजे अनेक अशी पदं असणार आहेत जी त्यांना चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाला किंवा नितीश कुमार यांच्या पक्षाला किंवा आणि कोण जे इंडिपेंडंट्स वगैरे घेतले जातील त्यांना द्यावी लागणार आहेत. आणि आत्ता नावं सगळी क्लिअर होणार नाही, त्यांना उघडच आहे की जुने जाणते म्हणून राजनाथ सिंग किंवा नितीन गडकरी किंवा असे जे आहेत किंवा मनसुख मांडविया जे गुजरातचे आहेत त्यांना खूप मोठा लीड मिळून निवडून आले, अशी काही नावं असतील असा एक अंदाज आहे. त्यांच्यापैकी कोणाला अचानक आता हलवलं जाणार नाही. याचं कारण भाजपची स्थिती थोडी नाजूक आहे केंद्रातली आणि लोकसभेतली, त्यामुळे अनुभवी माणसंच तिथे लागणार, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग की चंद्रबाबू आणि नितीश वगैरे हे कुठली खाती मागतात. जनरल एक असं आहे की नितीश कुमार हे रेल्वे वगैरे अशा पद्धतीच्या खात्यांसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे ती मोठी खाती जी आहेत ती यांच्यापैकी कोणाला तरी द्यावी लागणार, हा एक दुसरा भाग झाला. तिसरा भाग असा की मोदी स्वतः किंवा ओव्हरऑल भाजपच्या यंत्रणेला अशा पद्धतीने खाते वाटप किंवा आपले जे सहकारी पक्ष जे आहेत, जे बाहेरून आलेले पक्ष आहेत किंवा कोण आहेत, त्यांना मंत्रीपद देण्याची वगैरे अशी फार सवय राहिलेली नाही. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात तसं सगळं होतं. आत्ताचं जे गेले 5 वर्ष विशेषतः सरकार आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य कारभार हा प्राईम मिनिस्टर्स ऑफिस मधूनच चालवणे
अशा पद्धतीची एक झालेली गोष्ट आहे. ती तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही दिल्लीत बऱ्यापैकी असता म्हणून. म्हणजे कसं की नितीन गडकरी, राजनाथ सिंग किंवा पियुष गोयल आणि एस जयशंकर हे वगळता बाकी सगळेच मंत्री हे काही त्यांना म्हणजे ते उघडच बोलायचे की आमच्या हातात काही फारसं नाही, सगळं प्राईम मिनिस्टर ऑफिस मधूनच ठरतं, अशी पद्धत होती. आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये 150 पेक्षा जास्त IAS अधिकारी नियुक्त झालेले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. आता तो पॅराडाईम शिफ्ट होणार आहे, म्हणजे हे बदलणार आहे. आता काय होणार आहे की नितीश कुमार आणि चंद्रबाबू हे काही अशी सिस्टीम ऍक्सेप्ट करणार नाहीत. त्यांची जी मंत्री असतील त्यांच्या कोट्यातले त्यांना अधिकार त्यांच्या हातात ठेवायचे असतील. त्यामुळे हा एक दिल्लीमध्ये मोठा शिफ्ट होणार आहे. हा पहिला भाग झाला. आता तुमचा दुसरा प्रश्न की शिवसेना किंवा याच्यातून मी रोहितजी देवेंद्र फडणवीसांच्या मुद्द्याकडे मी येतो आपल्याकडे. मला फक्त 1 मिनिट द्या. एक दिल्लीला मी शिवाजीकडे एक मुद्दा घेऊन जातो. शिवाजी, जो आपल्या प्रश्नातला एक मुद्दा होता, आता महाराष्ट्रातून मगाशी आपल्याला पंकज पण सांगत होते, दिल्लीमध्ये कोणत्या मराठी नावांची चर्चा, महाराष्ट्रातल्या नावांची चर्चा आहे मंत्रिपदासाठी? मंत्रिपदासाठी शिंदेकडनं प्रतापराव जाधव हे नाव महत्वाचं असणार आहे, कारण मोस्ट सिनियर लीडर आहे. मात्र या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं जर भाजपमधून पाहिलं तर नितीन गडकरी आहेत, पियुष गोयल तर आहेच, हे दोन्ही नावं कायम राहतील. मात्र महिलामधून रक्षा खडसे यांचं नाव आघाडीवर असण्याची शक्यता आहे, कारण तिसरी टर्म आहे आणि तिसऱ्या टर्म मध्ये महाराष्ट्रातून महिला म्हणून त्यांना संधी दिली जाईल. अजून एक पर्याय आहे, पंकजा मुंडे जरी पराजित झालेल्या असल्या तरी त्यांना केंद्रामध्ये स्थान दिलं जाऊ शकतं, कारण 2 जागा ज्या आहेत त्या अजूनही प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला राजीनामा आणि उदयनराजे भोसले यांनी जे निवडून आले त्यांची देखील काही टर्म सध्या तरी शिल्लक आहे. नंतर पुढची बाब ती पाहिली जाईल. मात्र जर ओबीसी जो नाराज झालेला आहे त्यांना या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ही संधी महत्वाची मानली जात आहे. आणि या सगळ्यामध्ये जर पंकजा मुंडे यांना संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको, कारण मराठवाड्यामध्ये जो सेटबॅक बसलेला आहे, मराठवाड्यातून या अगोदर रावसाहेब दानवे हे मराठा चेहरा म्हणून दिल्लीमध्ये एकमेव मंत्री होते. मात्र मराठवाड्यातून आता पूर्ण सुपडा साफ झालेला आहे आणि मराठवाड्याला जर प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे जर पाहिलं तर पुण्यामधून एक संधी आहे. त्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये शिंदे गटातून पश्चिम महाराष्ट्रातून म्हणून जर असं विभागवार पाहिलं तर धैर्यशील माने एक नाव आहे. बाकी ठिकाणी भाजपला मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळं नावं जे आहेत, कारण जे पारंपरिक 2 नावं जे आहेत ते आहेत, मात्र ही वेगळी नावं सुद्धा असू शकतात. तुम्ही सांगितलेला मुद्दा महत्वाचा आहे, विशेषतः पंकजा मुंडेंचा. शिवाजी, तुम्ही सांगितलेला मुद्दा इंटरेस्टिंग ठरू शकतो. पण जाऊयात पुण्याला. रोहित चंदावरकर यांच्याकडे आपला विषय सुरू आहे, देवेंद्र फडणवीसांची कालची घोषणा. रोहित चंदावरकरजी, देवेंद्र फडणवीसांनी हे असं म्हणणं आणि त्यानंतर ते आता दिल्लीत असणं, याचे नेमके ह्याचे अर्थ कसे घ्यायचे? देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय चाललंय? दिल्लीश्वर हे सगळं ऍक्सेप्ट करतील का? आणि पुढची समीकरणं महाराष्ट्रातली कशी असतील, खास करून डायनामिक्स, महायुतीतलं डायनामिक्स? मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या सगळ्या भाजपच्या इलेक्शन कॅम्पेनचे कॅप्टन असल्यासारख्या पोझिशनमध्ये होते आणि एक प्रकारे म्हणजे त्यांच्या हातूनच बऱ्याचशा गोष्टी भाजपच्या दिल्लीच्या कमांड काही ते हायकमांड जी आहे त्यांनी करून घेतलेल्या आहेत. आता कसं आहे की महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा या मतदानामध्ये एक नाराजीचा सूर असा दिसला की दोन प्रादेशिक पक्षांचं विभाजन ज्या पद्धतीने झालं किंवा विशेषतः त्यानंतर चिन्ह त्यांची काढून घेणं आणि ती नवीन गट जे काही स्थापन झाले त्यांना देणं किंवा आपणच ओरिजिनल आहोत असा दावा करणाऱ्या नेत्यांना देणं, हा जो भाग आहे त्याच्याबद्दल एक सिंपथी वेव आणि नाराजीची भावना असल्यामुळे ती मतदानामध्ये उमटली असा सूर सगळीकडे आता दिसतो आहे. त्याची जबाबदारी काहीशी देवेंद्र फडणवीस यांनी जरी स्वतःवर घेतली असली आणि त्यांनी असं काही काल एक धक्कादायक अशी घोषणा केली असली तर मला वाटतं की या पद्धतीचे सगळे निर्णय हे काही दिल्लीची इच्छा असल्याशिवाय झालेले नाहीत. म्हणजे 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे काही पक्षांची विभाजनं झाली किंवा पुढे सगळं जे झालं त्याचे करते करविते हे दिल्लीतले भाजपचे नेतेच होते, हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्यांच्या निर्णयानुसार किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार, ज्याला चाणक्य नीती वगैरे असं म्हटलं जातं, त्यानुसारच या सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्याची जबाबदारी एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकणं योग्य आहे का, याची भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. आणि मला असं वाटतं की तशी ती योग्य नाही. फक्त त्यांच्या एकट्यावर तशी टाकणं योग्य नाही. आणि आता त्यांनी जरी म्हणजे त्यांनी एक मॉरल स्टँड घेतलेला आहे की मी जबाबदारी घेतो आणि मी हे सोडतो वगैरे, पण तो तसा मॉरल स्टँड हा काही प्रॅक्टिकल पॉलिटिक्स मध्ये काही तो चालू शकेल असं मला वाटत नाही. एक तुम्हाला आठवण म्हणून रोहितजी, म्हणजे जिकडनं तुमचीच कमेंट अपेक्षित आहे म्हणून,
यापूर्वी स्वतःहून काही फडणवीस म्हणालेले आहेत. अशी घटना आठवते ती म्हणजे आपल्याला कल्पना आहे जेव्हा महायुती फॉर्म झाली होती की अशा प्रकारे शिंदेची शिवसेना आणि सगळे असणार आहेत, त्यावेळी आपण सरकारमध्ये नसू मात्र सरकारसाठी काम करू सगळं संघटनात्मक असं ते म्हणाले होते. आणि नंतर नड्डांनी थेट ANIला बाईट दिला होता आणि सांगितलं होतं की ते DCM होतील म्हणून. त्यामुळे स्वतःहून काही निर्णय घेतल्यानंतर केंद्राचा प्रतिसाद कसा असतो हे एका उदाहरणातून दिसलेलं आहे. यावेळी ऍक्सेप्ट होईल हे जे काही आता प्रपोज करतायत ते? ऍक्सेप्ट होईल किंवा नाही होईल यासाठी कदाचित आपल्याला थोडं थांबायला लागेल. पण मला एक महत्वाचा भाग असा वाटतो की सगळ्याच गोष्टी ह्या दिल्लीतून ठरणे असा जो भाग आहे गेल्या काही वर्षात भाजपच्या, विशेषतः 2-3 जण किंवा 4 जण बसून तिथे सगळं जे ठरवतायत आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे, त्याची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यातल्या नेत्यांवर आहे. आणि त्या दृष्टीने विश्वासाचा आणि सगळं इम्प्लिमेंट करून घेणारा माणूस किंवा असा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस हे गेली काही वर्ष ऍक्टिव्ह आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि त्याची चर्चा पण सगळीकडे होत असते. अशा वेळी जर ते निर्णय चुकला किंवा काही मतदानात तो रिफ्लेक्ट नाही झाला किंवा बॅकफायर झाल्या काही गोष्टी, त्याची जबाबदारी निर्णय जे घेणार आहेत त्यांच्यावर असावी. म्हणजे ही स्ट्रॅटेजी ठरवायची आणि ज्यांनी निर्णय घेऊन असं आपण करूया असं ठरवलं त्यांच्यावर असावी. काही इम्प्लिमेंटेशनचं काम ज्यांनी केलं आणि ज्यांना फक्त त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं होतं त्यांनी घ्यायची, हा प्रश्न आहे. आता केंद्रीय नेतृत्व ह्याच्यावर काय स्टँड घेतं हे मी काही नक्की आता सांगू शकत नाही, तुम्हाला किंवा कोणालाच ते आता सांगता येणार नाही, कारण भाजपमध्ये सगळ्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल आहेत. पण एकच गोष्ट त्याच्यामध्ये आहे की जरी समजा उपमुख्यमंत्रीपद सोडणं असा निर्णय त्यांनी घेतला तरी नरेंद्र मोदी यांच्या नजरेमध्ये देवेंद्र फडणवीस हे ऑलमोस्ट ब्लू आईड बॉय असल्यासारखी अत्यंत विश्वासातले असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी आणि सगळ्या ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हाच मुख्य चेहरा राहणार एवढं मात्र आपण नक्कीच. अर्थात आणि याच नोटवरती आपल्याला विधानसभेचा वेध घ्यावा लागेल. धन्यवाद रोहित चंदावरकरजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीहून होते. धन्यवाद शिवाजी तुमच्या माहितीसाठी. इथेच थांबणार आहोत आपण मुद्दामध्ये, मात्र पुढच्या नव्या विषयांसह रोज मुद्दामध्ये भेटूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.